आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाळा, सोडा मला. कोण आहात तुम्ही? बाळा मी आई आहे तुझी. नाही, तुम्ही आई नाही आहेत माझी. बाळा, बाळा मीच आई आहे तुझी. नाही आई, आई सोडा, सोडा ना. विट्टी, 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 ऐक. बिट्टी, बिट्टी. काय झालं आई? गौरी, काय झालं? झालं ना सिद्ध, माझीच मुलगी आहे नाही. हो बाई, जरा थांबा. साहेब रिपोर्ट्स आले. एक आशा गुंडाळ आता तुझा एक छदामही मिळणार नाही तुला. दुसऱ्याच्या मुलीला स्वतःची मुलगी काय म्हणते, घरात काय घुसतेस, आता तुरुंगात जाऊन तमाशा कर. साहेब घेऊन जाईला. साहेब तुम्ही ताबडतोब कारवाई करा यांच्यावर. म्हणजे खोटी आई बनायची आणि दुसऱ्याच्या मुलीला स्वतःची म्हणायची हिम्मत नाही होणार यांची. मी खोटी आई बनत नाहीये, माझीच मुलगी आहे. बस करा तुमची नाटकं. आणि आता जास्त बोलू नका तुम्ही. एक मिनिट मिस्टर पैठणकर, कायदा हातात घेऊ नका. हे घ्या DNA रिपोर्ट. रिपोर्ट्स ती मुलगी याच बाईंची आहे. हे इम्पॉसिबल आहे. नाही, हे असं घडणं शक्यच नाहीये. हा कल्लूचाच काहीतरी गेम आहे. त्यानेच काहीतरी फेरफार केला आहे रिपोर्ट्स मध्ये. मिस्टर पैठणकर, तो जेलमध्ये आहे आणि हे सगळं आमच्या देखरेखीखाली झालं आहे. शिवाय 2 लॅबमध्ये टेस्ट केलेले आहेत. दोन्ही लॅबचे रिपोर्ट सेम आहेत. तुम्हाला मुलीला ह्यांच्याकडे सुपूर्द करावा लागेल.
गौरीजी आई मला नाही जायचंय कुणाबरोबर. तुला कुणी नेणार नाही, कुणी नाही नेणार. तू फक्त माझी मुलगी आहेस आणि तू माझ्या जवळच राहणार. तुला माझ्यापासून कुणी लांब नाही करू शकत. तू माझी आहेस. तुमच्या मिसेसना समजावा, कायदा हातात घेऊ नका. मी 6 वर्ष वणवण फिरले. आता माझी मुलगी मला मिळाली आहे. तिला माझ्यापासून वेगळं नका करू. मी पण बघतेच आपल्याला कोण वेगळं करते. बाळा तू तू माझी मुलगी आहेस आणि तू तू कायम माझी राहणार. मी तुला अजिबात नाही सोडणार. आई मला तुझ्याच जवळ राहायचंय. मी कुठेच नाही जाणार. हो बा. मी नाही देणार बिट्टीला. जा तुम्ही इथून. गौरीजी तुम्ही का आला तिथे. आपली मुलगी की नाही बिट्टी. मग ती आपल्या जवळच राहणार. साहेब साहेब कुठे नेलंय माझ्या मुलीला. बघा ना साहेब. ती काही करणार तर नाही ना तिला. बघा ना साहेब. त्या टेस्ट मध्ये एका कागदाच्या तुकड्यावर काहीतरी आलं म्हणून माझी मुलगी त्यांना देऊन टाकू का त्या अनोळख्या बाईला. मी नाही देणार बिट्टीला. बिट्टी जीव आहे माझा. माझी मुलगी मला द्या. माझी मुलगी नाही देणार. मी नाही मानत ते पेपर. बिट्टी माझी मुलगी आहे. बघा गौरीजींनी जीवापाड जपलंय बिट्टीला. हो लहानाचं मोठं केलंय. तर नाही जगू शकत एकमेकींशिवाय. गौरीजींनी बिट्टीला जन्म दिला नसला तरी त्यांचा जीव आहे. बिट्टी प्लीज त्यांना वेगळं करू नका. जीव जाईल त्यांचं. गौरीजी गेली 6 वर्ष रोज मरते मी. माझ्या जगण्याची आशा होती. 9 महिने पोटात वाढवलंय तिला. माझ्या बाळाला माझ्या हातातून ओढून नेलं. तेव्हापासून फक्त तिला भेटण्याच्या आशेवर जिवंत आहे मी. दहा वर्ष फक्त अश्रू वाहत होते डोळ्यातून. आता कुठे सुख मिळालंय मला. मी नाही जाणार तिला घेतल्याशिवाय. हे पहा मिस्टर पैठणकर, मुलीची जन्मदाती आई आहे ती.
त्यांच्याकडे मुलगी तुम्हाला सोपवावीच लागेल. नाही देणार मी तिला, कळत नाही का तुम्हाला? अहो गौरीनेच तिला वाढवलंय आणि बिट्टी सुद्धा तिलाच आई मानते. हे कायद्याच्या विरोधात आहे. मुलीला तुम्ही नाही ठेवू शकत. मुलगी तुम्हाला द्यावीच लागेल. नाही सोडणार मी बिट्टीला. माझी आहे बिट्टी. आई बाळा तू तू अजिबात घाबरू नकोस. हा मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. कुणी नाही नेणार तुला. हा आई आई तू दरवाजा उघड. अगं वेडी आहेस का बाळा? ते घेऊन जातील तुला. नाही मी नाही उघडणार दरवाजा. आई ऐक माझं, उघड तू दरवाजा. नाही ग बिट्टी नाही. आई मीच त्यांना सांगितलं मी नाही येणार, मला काही होणार नाही. नाही मी तुला नाही जाऊ देणार बाहेर. ए सोडा रे दार. नाही थांबा प्लीज, असं करू नका. माझं बाळ. ठीक आहेस ना बाळा? चला पण जाऊया. मी तुला काही होऊ देणार नाहीये. आता तुझी आई आली आहे ना. तुम्ही आई आहात ना माझ्या? हो बाळा मी आई आहे तुझी. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे का? स्वतःपेक्षा पण जास्त. मग तुम्ही माझं ऐकाल? बोल ना बाळा, मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन. तू बोल ना, तुला काय हवंय? तुम्ही इथेच राहाल का? बिचारी बिट्टी. किती इनोसंट असतात ना लहान मुलं. त्यांना वाटतं सगळं शक्य आहे, पण तसं नाही ना होत बाळा. बाळा ह्या तुझ्या खऱ्या आई आहेत. त्या तुला घेऊनच जाणार. तुला जावं लागेल ना बाळा. प्लीज. पण बाळा हे घर आपलं नाहीये. आपण आपल्या घरी जाऊन राहूया. तू आणि मी. मला तुला सगळं काही द्यायचंय. तुझे लाड पुरवायचे. मी आता तुला माझ्यापासून कधीच दूर नाही जाऊ देणार. चल बाळा
आपण आपल्या जगात जाऊया, जिथे फक्त तू आणि मी असू. पण माझं घर हे. जसं तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाही, तसं मी पण आई आणि पार्टनर शिवाय नाही राहू शकत. हेच माझं जग आहे. माझ्यासाठी माझी आई हीच आहे. मी तुम्हाला ओळखत पण नाही, तुम्हाला कधी पाहिलं पण नाही, पण ही माझी आई आहे. ही मला सांभाळते, माझे लाड करते, मला जीव लावते. मी हिला नाही सोडणार. पार्टनरच्या 2 आई आहेत, मग माझ्या सुद्धा असू शकतात ना. मी जरी तुमची मुलगी असले तरी माझी आई हीच. तिने मला कल्लूपासून वाचवलं, सांभाळलं. मी जेव्हा तिला भेटले ना, तिने तेव्हापासून मला कधीच वेगळं नाही केलं. ती कायम माझ्यासाठी लढली, पण तिने मला कधीच एकटं नाही सोडलं. ती जिथे असणार तेच माझं घर. मला तर घरच नव्हतं. रस्त्यावर जिथे माझे मित्र असतील तेच माझं घर होतं. पण आईमुळे मला प्रेम मिळालं, घर मिळालं. तुमचं पण प्रेम आहे ना माझ्यावर. मग तुम्ही नाही का माझ्या घरी राहू शकत? मला इथेच राहायचंय. अहो असे कसे नेतील? तुम्ही काहीतरी करा ना. रुद्र आणि गौरी तुटून जातील. हो ठीक आहे आपण बोलूया तिच्याशी. बाबा प्लीज तुम्ही समजावा. अहो गौरी दार उघडतच नाहीये. कधी आले ते? हो तेच आपण बघूयात ना. चला. बिट्टी, बिट्टी कोणी नेणार नाही बाळा तुला. रुद्र, बिट्टीला न्यायचं नाही कुठे. हे बघा, तुम्ही तिची आई असाल पण तरी सुद्धा बिट्टी कुठेही जाणार नाहीये. बिट्टी माझं सर्वस्व आहे, पण तिला दुखावून मी काहीच करणार नाहीये. तिला जे हवंय तेच होईल. तिची इच्छा आहे ना मी इथे राहावं, मग ठीक आहे. ती जिथे राहीन मीही तिथेच राहीन. हे खरं आहे रेवती? हो, बिट्टीने छान समजावलं त्यांना. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. तुम्ही बिट्टीला इथे राहू दिलेत ना तर तुमचे खूप उपकार होतील आमच्यावर. हे सगळं ठीक आहे, पण कायद्याने ह्या आई आहेत, त्यामुळे ह्या जरी इथे राहिल्या तरी पण बिट्टी त्यांच्या सोबत असेल, कारण तो त्यांचा अधिकार आहे. ह्यांच्यासोबत म्हणजे?
म्हणजे यांच्या सोबत राहील, झोपेल, यांच्या सहवासात राहील आणि ह्या खऱ्या आई आहेत. त्यामुळे बिट्टीवर सर्वस्वी ह्यांचा अधिकार आहे. वा, म्हणजे दुरावा निर्माण होणारच. त्या आता बिट्टीच्या जवळच राहणार आहेत ना, मग या सगळ्या अटी कशासाठी? आणि बिट्टी माझ्याशिवाय नाही राहू शकणार, हो ना बाळा? हे बघा, आम्हाला मान्य आहे सगळं. गौरी, अगं बिट्टी आपल्या नजरेसमोर आहे ते काही कमी आहे का? ते महत्वाचं आहे, हो ना? तर तुम्ही जे सांगाल तेच होईल. तुमची काही तक्रार आहे का? नाही, माझी मुलगी माझ्या जवळ राहणार आहे तर माझी काही तक्रार नाहीये. गौरीजी